आशिष मोकल यांना आपण मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक देणार आहोत. फार चांगली बॅटिंग आणि अनोखा विक्रम या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. 8 बॉलमध्ये 7 षटकार आशिष मोकल यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. हेमंत कोहली सरना विनंती केली जाते की आपण मॅन ऑफ द मॅच अभिनंदन आशिष. फार चांगली बॅटिंग आशिषच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तो ठरला जातोय सामनावीर. बंटी ड्रायव्हर बोम यांचा सातारा एक्सप्रेस 70-70 महिब्या डॉन पेट गावसाठी सज्ज झाल्या. त्यांना शुभेच्छा देऊया आपण. भव्य दिव्य बैलगाडा शर्यत हिंद केसरी पेडगाव या ठिकाणी उद्या पाहायला मिळणार आहे. त्यांच्या शर्यतीसाठी त्यांना शुभेच्छा आपण देत आहोत. मॅचला आपण सुरुवात करूया त्वरित. करण वडवी यांचा चांबो बैल देखील पाहायला मिळतो. तो देखील उद्या पळताना पाहायला मिळेल. चांबो पेटगावला मोठ्या शर्यतीमध्ये धावताना पाहायला मिळणार आहे. मॅचला आपण सुरुवात करूया. अगोदरच्या मॅच मध्ये 70हून अधिक धावा काढल्यात. त्यामुळे या मॅच मध्ये किती बंट आहेत हे पाहण्याजोगं राहील. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती रन्स मिळणार नाहीये. डॉट बॉल. फक्त 18 बॉलची मॅच. त्याच्यानंतर एमबी फिटनेस विचुंबे संघाचे कर्णधार आपण सज्ज व्हा. त्यांना खेळायचा पुढचा सामना. पहिला बॉल डॉट काढण्यामध्ये यशस्वी राहिलेत गोलंदाज. खराब बॉल. मृणाल वर्सोलकरचं आक्रमण. बॉलला पाठवले सीमा रेषा पलीकडे. डीप मिड विकेट सीमा पार. ठोकला षटकार. तेवढी उंची नव्हती ज्या पद्धतीने ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळाला. चांगला डिसिजन अंपायरचा. षटकार. 6 धावा मिळतात. 2 बॉलचा खेळ संपलाय. मृणाल आणि त्याच्या सोबतीला बॅट्समन आपण पाहतो. विराजला आपण पाहता. बॅट्समन विवेक कुरुंगले पहिल्या षटकामध्ये दाखल झालाय. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती पडला. दुसऱ्या बॉलवरती षटकार. त्यामुळे या मॅच मध्ये किती धावा बंट आहेत हे देखील तेवढंच महत्वाचं आहे साई संघाच्या दृष्टिकोनातून. कारण तिथे जर कमी रन्स आल्या या मॅच मध्ये तर साई संघ शेवटची मॅच खेळेल. पण तो विचुंबे संघाला पुढच्या मॅच मध्ये खेळायचं आहे. आपटलाय बॉल. त्याच्यावरती चपराक देत असताना कलात्मकता कौशल्यपूर्ण फटका. बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. लागोपाठचा दुसरा षटकार. अलिबागच्या क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका मृणाल वर्सोलकरच्या बॅटमधून आला. कडक फटका. षटकार. लगातार 2 षटकार धावफलकावरती. 3 बॉल नंतर 12 रन्स. पहिला बॉल डॉट जरूर काढला विवेक यांनी. परंतु त्याच्यानंतर पुढच्या 2 बॉल मध्ये 2 मोठे फटके पाहायला मिळालेत. मायटी यूज दणदणीत सुरुवात. 3 बॉलमध्ये 12 रन्स. मागचा सामना सहजरित्या जिंकला साई संघानं. मोठ्या अंतरानं सामना जिंकला. पेंडखल संघाच्या विरोधात विक्रमी धावसंख्या त्यांनी रचली. इथे देखील धावांचा पाठलाग करतायत सध्या मृणाल. चांगला फटका इथे देखील खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर वरून आलेत. एक सिंगल या बॉलवरती. दुसऱ्या धावेचा पलटवार. आता दुसरी बनवू शकते. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा या बॉलवरती मिळतील. दोन धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 14 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. मृणाल वर्सोलकर असा खेळाडू आहे जो नेहमीच स्टायलिश बॅट्समन म्हणून ओळखला जातो. त्याच्या अनोख्या फटक्याची फलंदाजी नेहमी पाहायला मिळाली. समोरच्या दिशेनं व्ही शेप मध्ये डान्सिंग डाऊन द ग्राउंड. ऑन साइडला तडाखा मृणाल वर्सोलकरच्या बॅटमधून. आणखीन एक षटकार. संपूर्ण भारत आयकॉन स्पर्धा आपण या क्रीडांगणामध्ये पाहिली. तिथे मृणाल वर्सोलकर आयकॉन खेळताना पाहायला मिळाला. धावफलकावरती 20 धावा लागल्यात. अद्याप या ओव्हर मध्ये शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये 20 धावा मोजल्यात विवेकच्या विरोधात.
चांगली बॅटिंग करतायत मृणाल. पहिल्या षटकामध्ये अडचणी वाढवल्यात. आणखीन एक फ्लॅट स्ट्रोक डीप मिड विकेट सीमारेषा पार. 26 धावांचं षटक. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. विवेकच्या विरोधात मृणालने काढल्या 26 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती तब्बल 26 धावा लागल्यात. मागच्या मॅच मध्ये 75 धावांचा विक्रम राहिला का त्या धाव संख्येपर्यंत पोहोचला जाईल का. इथे चांगली स्टार्ट मिळाली. जशी सुरुवात अलिबागकरांना अपेक्षित होती तशीच सुरुवात पहिल्या ओव्हर मध्ये पाहायला मिळते. 26 रन्स रोहित केदारी दाखल होतात. षटक क्रमांक 2 राईट आर्म राऊंड द विकेटनं रोहितला आमंत्रित करण्यात आले. दुसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल बॅटची एज मागे चाललाय. बॉल क्षेत्ररक्षक तैनात. त्याच्याकडून मिस्टेक. बॉल सीमा रेषा पार. नशिबाचा संघर्षमय चौकार. खराब फिल्डिंग आणि त्याचा फायदा मिळाला. धावफलकावरती धावा लागल्या त्या अर्थातच 30 धावा. अवघ्या 7 बॉल मध्ये 30 वरती पोहोचलाय अलिबाग. युवी स्पोर्ट्स अलिबाग हा संघ. पहिल्या षटकामध्ये 26 आल्या पण या ओव्हरची सुरुवातच चांगल्या पद्धतीने करण्यामध्ये यशस्वी राहिलेत. फलकावरती 30 धावा. पुढचा बॉल फटका फसलाय. कॅचची संधी. पुढे पडला बॉल विकेट किपर पासून. एक सिंगल. 31-31 धावा. मृणाल वर्सोलकरनं चांगल्या धावा पहिल्या ओव्हर मध्ये कुठून काढल्या. 26 धावांचं षटक त्यानं बनवलं. त्यामुळे येणाऱ्या आता पुढील 10 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा या आता अलिबागकरांना हव्यात. पण एखादी विकेट रोहित केदारीला पटकावावी लागणाऱ्या दबाव दूर करण्यासाठी पार्टनरशिप चांगलीच बनत चालले. तर पार्टनरशिपला ब्रेक लावतील का रोहित. पहिल्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग रोहित यांनी दाखवली. सध्या दुसरी मॅच ते खेळतात. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त बाउन्सर. मोठा बाउन्सर आहे आणि त्या कारणास्तव व्हाईट देण्यात आला. दोन बाउन्स आहेत. एक आलाय जरूर पण तो 2 बाउन्स अलाउड आहेत या स्पर्धेमध्ये. गोलंदाजाला बेनिफिट दिला जातो. चांगला बॉल समोरच्या दिशेने टाकला. विशेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. चांगली फिल्डिंग. तेवढा चांगला थ्रो देखील. फक्त एकच धाव. हे चांगलं षटक रोहित यांच्याकडे अनुभव आहे याचा उल्लेख आपण मागच्या मॅच मध्ये देखील केला. पहिल्या मॅच मध्ये चांगली त्यांची कामगिरी पाहायला मिळाली. हे दुसरा सामना ते खेळतात. सुरुवातीला दबाव वाढला. 7 बॉल मध्ये 30 होत्या पण तो पुढील काही बॉल नियंत्रित त्यांची गोलंदाजी राखताना ते पाहायला मिळालेत. चांगली बॉलिंग करतायत रोहित केदारी. पुढचा बॉल घेऊन रोहित मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मागच्या दिशेने चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक फील्ड करतील बॉलला. तत्पूर्वी एक सिंगल या बॉलवरती. 34 धावा लागल्यात स्कोरबोर्ड वरती. 34 बॉल शिल्लक आहेत. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. उर्वरित 2 चेंडू. एखादा बाउंड्री स्ट्रोक पहिल्या बॉलवरती 4 आल्या पण तो षटकार मारू दिला नाहीये रोहितनं. हे देखील तेवढीच महत्वाची बाब म्हणूया. या ओव्हर मध्ये धावांचा तो बचाव करताना पाहायला मिळाला. चांगली बॉलिंग करताना पाहायला मिळतो रोहित. मागच्या दिशेने टाकल्या. फिरून खेळण्याचा प्रयत्न. इट्स व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. एक्स्ट्राच्या स्वरूपाने 35 स्कोर बनला धावफलकावरती. चांगल्या धावा बनताना पाहायला मिळतात अलिबाग टीम कडून. जास्तीत जास्त 3 ओव्हर मध्ये 50हून अधिक बनल्या तर एक चॅलेंज ठरेल. अक्षय पवार मागच्या मॅच मध्ये 12 बॉल मध्येच 42 काढताना पाहायला मिळाला. त्याच्या विरोधात त्याच्या समोर धावा काढाव्या लागतील अलिबाग संघाला. चांगला बॉल. थोडीशी अपील. झपकन आतमध्ये आला. अक्षय तिकडे अपील करतायत पण तो पंचांचा इशारा कुठल्याही प्रकारचा आला नाही. त्यामुळे डॉट बॉल म्हणूया आपण. शेवटचा बॉल. 35 रन्स. या ओव्हरचा विचार केला तर फक्त 9 धावा दिल्यात.
रोहित केदार यांनी पहिल्या बॉलवरती मिस्टेकचा चौकार आल्यानंतर देखील 9 धावांचं षटक आतापर्यंत हाताळले. शेवटचा बॉल 35 धावा धाव फलकावरती. राऊंड द विकेट ना लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. 35 रन्स विदाउट विकेट लॉस. चांगला फटक्या ऑन साइडला मृणाल वर्सोलकरच्या बॅट मधून आला लॉंग अँड स्ट्रॉंग सिक्सर. या षटकाराच्या साहाय्याने संघ पोहोचला 41 या धावसंख्येवरती. 12 बॉलचा खेळ संपला. 12 बॉलच्या अखेरीस युवी स्पोर्ट्स अलिबाग टीम बिनबाद 41 धावा. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण जाणार आहोत. बॉलिंग करण्यासाठी अक्षय पवारला आमंत्रित करण्यात आले. शेवटच्या षटकामध्ये अक्षय दाखल होताना पाहायला मिळतो. 12 बॉलमध्ये 41 रन्स. चांगली स्थिती राखली. धावफलकाचा विचार केला तर 20हून अधिक रन रेट करंट रन रेट सध्या पाहायला मिळतो. आणि या ओव्हरमध्ये 15, 18, 20 रन्स आल्या तर 60च्या पुढे धावा या पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे त्या चॅलेंज ठरतील. अक्षय पवारचं हे षटक फायद्याचं राहील का सावले टेनिस संघासाठी. बारा बॉल मध्ये 41 शेवटचं षटक आहे. अक्षय पवार येताना पाहायला मिळतात. राईट आर्म ओव्हर द विकेट्स ना पहिला बॉल टप्पा चांगल्या, वेग चांगल्या, वेगवान बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू डॉट बॉल. 41 धावा असतील. अक्षयच्या विरोधात आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका फर्स्टला. कॅचची संधी आहे. खेळाडू पोहोचला बॉल खाली. पकडलाय कॅच. पुढच्या बॉल वरती विकेट. फलंदाज बाद. न्यू बॅट्समन सार्थक येताना पाहायला मिळेल. नवीन खेळाडू इनॅप नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाला. मागच्या बॉलवरती विकेट. अक्षय यांचं षटक 2 बॉल मध्ये एकही रन्स नाहीये. पहिला बॉल डॉट आला त्याच्यानंतर विकेट्स अक्षय यांनी पटकावली. त्यामुळे हे षटक फार महत्वाचं असताना जिथे धावांचा सध्या अक्षय बचाव करताना पाहायला मिळाला. सार्थक आलाय. सार्थकचा फटका ऑन साइडला लॉंग ऑन पाऊट लाईनच्या दिशेनं सीमा पार षटकार. सहा धावा मिळतात. अगदी समालोचन कक्षाच्या दिशेनं हा षटकार पाहायला मिळाला. चांगला फटका एक्झिक्यूट केला. 47 धावा. यावेळीचा बॉल सोडून दिला. दिशा पाहिली. अंपायरचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईट +1 टोटल. 2 धावा या बॉल वरती मिळतात. स्ट्राईक मृणाल कडे जाईल. जो पहिल्या ओव्हर मध्ये चांगल्याच धावा काढताना आपण मृणालला पाहिलं. तो स्ट्राईक वरती पोहोचला. सध्या 49 वरती धावांची गती. त्यामुळे अद्याप 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये किती धावा बनताय ते पाहण्याजोगं राहणार आहे या मॅच मध्ये. सध्या 49 धावा. अक्षयचा बॉल ऑन साइडला मारलाय. लॉंग ऑनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक पळतात. बॉल मागे एक सिंगल पूर्ण करण्यात आले. थोडीशी चुकी त्याचा फायदा मिळालाय. दुसरी धाव देखील तेवढ्याच वेगाने पूर्ण करण्यात आले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि या 2 धावेनं 50चा टप्पा ओलांडलाय. युवी स्पोर्ट्स अलिबाग संघानं 51 धावा धाव फलकावरती लागल्यात. अद्याप 2 बॉलचा खेळ राहिला. 51 रन्स 51 धावा धाव फलकावरती. कमी गतीचा बॉल. ओळखली लाईन. फटका चांगला खेळलाय. व्हॉट अ एफर्ट. काय प्रयत्न दाखवलेत खेळाडूंना. एका हाताने बॉलला थांबवला. आतमध्ये ढकलला बॉलला. कदाचित सुरुवातीला वाटलं 6 मिळतील. आणि फिल्डरचं आपण कौतुक करूया. धावफलकावरती एका धावेनं धावफलक 52 वरती पोहोचेल. मृणाल देखील पाहतच राहिला. 6 धावा सहज मिळतील त्याला देखील वाटलं. परंतु फिल्डर्सनं केलेले प्रयत्न अगदी कमालीचे पाहायला मिळालेत. 5 धावांचा बचाव का तोच षटकार महागडा ठरेल का इथे जो अडवण्यात आला.
यावेळीचा हा बॉल पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल. लेग स्टंपच्या बाहेर वाईट +1. 2 धावा या बॉल वरती मिळतात. 2 धावेने धावफलक 54 वरती जाऊन पोहोचलाय. 54 रन्स शेवटचा बॉल आहे. पहिल्या पूर्वार्धामधील शेवटचा चेंडू. धावफलकावरती 54 धावा. फिरून मारलाय मागच्या दिशेनं. फाईन लेगला चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी केली. बॉल चाललाय सीमा रेषा पार. शेवटच्या बॉल वरती धावा मिळाल्या 4. 3 षटकांचा खेळ संपला गेला. 3 षटकांच्या अखेरीस 58 धावा युवी स्पोर्ट्स अलिबागनं काढल्यात आणि येणाऱ्या 18 बॉल मध्ये सावले संघाला 59 धावांची आवश्यकता. 18 बॉल 59 धावा. त्यामुळे हे सिद्ध झालंय की साई संघ आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळण्यासाठी दाखल झालाय. सर्वाधिक मोठी धावसंख्या 74 त्यांनी जमा केली आणि अंतिम मॅच साठी दाखल होताना पाहायला मिळतोय साई संघ. अभिनंदन. आणि पुढची मॅच खेळावी लागणार आहे एमबी फिटनेस विचुंबे संघाला. या मॅच मध्ये जिंकणारा संघ आणि विचुंबे संघाचे कॅप्टन आम्ही पुन्हा एकदा लक्ष वेधतो. आपण आयोजकांशी संपर्क साधा. चला लगेच या विचुंबे संघाचे कर्णधार जतीन मडवी. आपण एक मॅच अंपायरिंग करा. जतीन मडवी स्क्रीन जवळ आहे. जतीन पुढच्या मॅच मध्ये जतीन अंपायरिंग साठी येईल. त्यांच्या बाजूला सार्थक आणि प्रियांशु, मध्ये जतीन. अठरा बॉल 59 धावांचा पाठलाग सावले संघाला आता करावा लागणार आहे. रवींद्र अँड कृष्णा स्मृती सावले या नावाने आज संघ खेळतोय. चैतन्य पाटील जे मोठी जुईचे आहेत, ज्यांनी पुरस्कृत केले आज सावले संघाला. मागच्या स्पर्धेमध्ये देखील त्याच नावाने संघ खेळला सावले संघ. आज पुन्हा एकदा त्याच नावाने खेळताना पाहायला मिळतो. पण तो आता टार्गेट त्यांच्या समोर फार मोठे आहे. 18 बॉल 59 धावा. प्रति ओव्हर 19-20 धावा तुम्हाला आता काढाव्या लागणार आहेत. त्याच कारणास्तव मागच्या मॅच मध्ये आपण रोहितला स्ट्राईक वरती पाहिलं सलामीला येत असताना. पण या मॅच मध्ये अक्षय पवार आणि किरण पवार, 2 पवार ब्रदर्स आपली पॉवर दाखवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. या मॅच मध्ये शक्तीचं प्रदर्शन करावंच लागणार आहे. कारण हा वाटतोय तेवढा सामना सोपा नसणार आहे. कारण प्रतिस्पर्धी टीम अलिबाग त्यांची गोलंदाजी देखील तेवढीच चांगली राहिली आज दिवसभर. त्यामुळे येणारे 18 बॉल 59 धावा. रिझल्ट कोणाच्या वाट्याला येईल, कोण खेळेल विचुंबे संघाच्या विरोधात सेकंड लास्ट मॅच. पहिल्या मॅच मध्ये सर्वाधिक धावा विचुंबे संघाच्या लागल्या. त्याच्यानंतर दुसरी बाय मिळाली साई संघाला. 74 धावा त्यांच्या पाहायला मिळाल्या. चला मी विनंती करतोय रवींद्र अँड कृष्णा स्मृती संघाचे पुरस्कर्ते चैतन्य पाटील मोठीजू यांना विनंती असणार आहे. आपण मंचावरती या. आयोजकांच्या वतीने तुम्हाला विनंती करण्यात येते. चला या आपण प्लीज मंचावरती. सीमारेषा पलीकडे रन्स मिळतील 4 चौकार. 12ला 48 हव्या होत्या. आता समीकरण येणारे 11 बॉल 44 धावेची आवश्यकता. स्कोर बनलाय 15 धावा. 11 चेंडू आणि सध्या 44 ची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. अकरा चेंडू आणि 44 ची आवश्यकता. मॅच जिंकण्यासाठी गोलंदाज तयार. पुढचा बॉल अर्ध्या खेळपट्टीवरती आपडलाय. हाफ ट्रॅकर बॉल पूल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक किरण पवारच्या बॅट मधून उत्तुंग असा खणखणीत षटकार.
21 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चांगला फटका खेळताना पाहायला मिळाले किरण. 12 मध्ये 48 ची आवश्यकता असताना सुरुवातीच्या 2 बॉल मध्ये 10 धावा आल्या. त्यामुळे आता समीकरण 10 बॉल 38 धावेची आवश्यकता. 10 चेंडू 38 धावा. मॅच अद्याप ऑन आहे. सामना किरण पवारच्या बाजूने तो जिंकून देईल का? अशा अनेक सामने किरण यांनी जिंकून दिलेत. रायगड मधला सर्वाधिक घातक खेळाडू सध्या बॅटिंग करतोय. 10-38. आणखीन एक चांगला फटका. कमी गतीचा बॉल. लाईन ओळखली आणि त्याच्यानंतर चपराक देत असताना बॉलला पाठवले सीमा पार. षटकार. 9 चेंडू 32 धावा. सामन्यामध्ये थोडीशी धडकी भरणारीच बॅटिंग करतायत सध्या किरण. अलिबाग संघासमोर मोठा प्रश्न पडलाय की आता विकेट कधी पडेल, कधी डॉट बॉल येतील. पण तो किरण अफलातून बॅटिंग करतायत. मागील 3 बॉल 3 बाउंड्री स्ट्रोक त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. सामना थोडासा जवळ चाललाय का किरण पवार सामना जिंकून देतील का? वेगवान बॉल मागच्या दिशेनं. नो चान्स. तिकडे अडवण्याचा प्रयत्न. ओ लाजवाब फिल्डिंग. कमालीचं क्षेत्ररक्षण. अंपायरचा इशारा वाईट बॉल. कदाचित सुरुवातीला वाटलं की 5 धावा आता मिळतील, पण तू जीवाच्या आकांतीने खेळताना पाहायला मिळालेत. मागे चांगली फिल्डिंग करताना खेळाडू पाहायला मिळाला. एक्स्ट्रा रन धावफलकावरती सध्या 28 लागल्यात. 31 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 31 धावा. आणखीन एक टप्पा बॉल. आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतो हे सांगणारा हा लांब लचक फटका. षटकार. पंचवीस धावेची आवश्यकता. येणारे शेवटचे 8 बॉल 25 धावा. सामना बदललाय. सुरुवातीला 12 बॉल 48 ची गरज असताना आता सामना आलाय. येणारे 8 बॉल 25 धावेची आवश्यकता. किरण पवार आपल्या पॉवरफुल बॅटिंग न सर्वांची मने जिंकताना या मॅच मध्ये. शॉर्ट पिच बॉल गॅप मध्ये. डीप मिड विकेट सीमा रेषा पलीकडे. बॉल सीमा पार. षटकार. शेवटचे 7 बॉल 19 धावेची आवश्यकता. 2 बाउन्स अलाउड आहेत गोलंदाजाला. सध्या ही चर्चा शेवटचा बॉल शिल्लक राहिला कुठे पडला जाईल आता, कारण इथे आतापर्यंत चांगल्याच धावा काढल्यात. 29 धावांचं षटक आयुषच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. 29 धावा. शेवटचे 7 बॉल 19 धावेची आवश्यकता. हा बॉल फार महत्वाचा का? पुन्हा एकदा किरण पवार मोठ्या फटक्याने निरोप देतील का या बॉलला? 7 बॉल 19 धावेची आवश्यकता. हा टप्पा चांगला पडला. इथे डॉट बॉल. समीकरण आता शेवटचे 6 बॉल 19 धावांचं समीकरण. रफ अँड टफ मॅच. चांगला सामना प्रेक्षक सध्या एन्जॉय करतात. सार्थक गरत 6 बॉल शेवटचे. चला सार्थक या अंपायर आयोजक. शेवटचं षटक आहे, महत्वाची मॅच. शेवटचे 6 चेंडू आणि या सामना जिंकण्यासाठी 19 धावेची आवश्यकता असणार आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सार्थकला आमंत्रित करण्यात आले. अंतिम षटकामध्ये सार्थक बॉलर आलाय, पण तो आमच्या अंपायर्स देखील सार्थक गरत सध्या मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात. 6 चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 6 बॉल 19 धावा. सार्थक आलाय बॉलिंग करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट्स न टीमचा कर्णधार. 6 चेंडू 19 धावा. दोन ओव्हरचा खेळ पाहायला मिळाला. 40 रन्स 59चा पाठलाग. आता मात्र 19 धावेची आवश्यकता. कोण जिंकेल कोण पराभूत होईल हे 6 बॉल सांगतील. पहिला बॉल प्रचंड वेगवान चेंडू. स्ट्राइक मिळणार नाही. या दोन्ही एंडनं तुम्हाला स्ट्राइक सोडावी लागणार आहे. त्यामुळे इथे पहिला बॉल डॉट.
समीकरण 5 बॉल 19 धावेची आवश्यकता. एक एक डॉट बॉल हा सावळे संघाच्या दृष्टिकोनातून कठीण बनेल सामना, परंतु एक एक डॉट बॉल मृणाल सध्या ही चर्चा करतात. आता पुढचे 2 बॉल चांगले टाकायचे आहेत का गोलंदाज सार्थक ती कामगिरी करतील का. 5 बॉल 19 धावेची आवश्यकता. आणखी एक वेगवान बॉल. आता स्ट्राईक साठी किरण निघालाय आणि इथून स्ट्राईक कंप्लीट देखील करण्यात आली. एक सिंगल लेग बाईटच्या साहाय्याने आपण ऍड करणार आहोत. समीकरण आता 4 बॉल 18 धावेची आवश्यकता. 4 बॉल 18 धावा. 4 मध्ये 3 षटकार. इथून किरण पवार मारून दाखवतील का हा सर्वाधिक मोठा आता प्रश्न पडलाय. किरण यांनी मागच्या ओव्हरमध्ये चांगलाच धुमाकूळ रचला. मागच्या ओव्हरमध्ये 29 धावांचं षटक त्यांनी कुठून काढलंय आणि आता समीकरण 4 बॉल 18 ची आवश्यकता. चार चेंडू 18 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. फुल टॉस दिलाय. फटका चांगला मोजून मोपून मारलेला फटका. बॉल सीमारेषा पलीकडे. किरण पवार आपली जिद्द आपला संघर्ष सांगणारा षटकार. 3 बॉल 12 धावेची आवश्यकता. 3 बॉल 12 धावा. सामन्याची स्थिती अक्षरशः मागील 8 बॉल मध्ये बदलूनच टाकली आहे. मागील 8 बॉल मध्ये धावांचा विक्रम रचलाय आणि आता समीकरण 3 बॉल 12 धावा. किरण खेळतात 34 या धावसंख्येवरती. अवघ्या 7 बॉल मध्ये 34 धावा किरण यांच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात. अक्षय बाद झाला त्याच्यानंतर सर्व सूत्र किरण यांनी हाताळलेत आणि आता सामना 3 बॉल 12 धावेचं समीकरण. एमबी फिटनेस विचुंबे टीमचे कर्णधार आपण त्वरित या. तीन 12ची आवश्यकता. तेच तर्रार बॉल. वेगवान बॉल. चांगल्या टप्प्यावरती नियंत्रण साधणारा चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. आता सामना शेवटचे 2 बॉल 12 धावेची आवश्यकता. सकाळपासून अशाच सामन्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते आणि फायनली तो सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. हाच तो किरण पवार आहे ज्यानं 8 बॉल मध्ये 34 काढल्यात. 12 2 बॉल 2 षटकार मारले तर किरण 50 पूर्ण करणार आहेत. परंतु त्याही पेक्षा महत्वाचा विजय सावळे संघाला मिळू शकतोय. 2 बॉल 12ची आवश्यकता. 2 चेंडू 12 धावा. या बॉल वरती रिझल्ट दडला. षटकार आला तर मॅच ऑन राहील. पण इथून जर बाउंड्री आली एक सिंगल आली तर सामना अलिबागच्या दृष्टिकोनातून भारी पडेल. आणि तो सध्या 2 बॉल 12 धावा. युवी स्पोर्ट्स अलिबाग रवींद्र अँड कृष्णा स्मृती सावळे संघ कोण मारेल बाजी. 2 ला 12. समीकरण शेवटचे 2 चेंडू 12 धावेची आवश्यकता. हाय व्होल्टेज मॅच. हा महत्वाचा बॉल. या बॉल वरती नक्की घडेल काय. 2 बॉल 12 धावा. चांगला बॉल फ्लिक केलाय. मागच्या दिशेने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न. लाजवाब फिल्डिंग. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. फिल्डिंगचा स्तर फिल्डिंगचा दर्जा दाखवणारं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि आता शेवटचा 1 बॉल. सामना जिंकण्यासाठी 12 राहिल्यात. इथे एखादी चुकीच अलिबाग संघाला बाहेर काढेल परंतु ती चुकी आता करून चालणार नाहीये. शेवटचा 1 बॉल 12ची आवश्यकता. षटकार जरूर मारलाय किरण यांनी परंतु सामना 6 धावांच्या अंतराने पराभूत झालाय सावळे संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. टीम युवी स्पोर्ट्स अलिबाग संघ सामना जिंकला. एमबी फिटनेस विचुंबे आणि त्यांच्या विरोधात अलिबाग अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला विचुंबे टीमचे कर्णधार त्वरित या. आयोजकांशी संपर्क एकदा साधा आणि टॉस देखील करा. अलिबाग टीमचे कर्णधार या. मॅन ऑफ द मॅच मृणाल वर्सोलकर ठरतायत सामनावीर. मृणाल आपण मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीने आपण मृणालला सन्मानित करूया.